काल मी सांगितलं की आपल्या जीवनाचं जे केंद्र आहे ते मन आहे आणि हे जे मन आहे हे दोन प्रकारे नांदतं. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन या दोन प्रकाराने आपल्याकडे ते नांदतं. आणि बाकीचे तीन प्रकार जे आहेत ते सध्या आपण पाहत नाही, फक्त हे दोनच प्रकार पाहणार आहोत. कारण आपला ह्याचा डायरेक्टली जीवनाशी संबंध आहे, संसाराशी संबंध आहे, प्रपंचाशी संबंध आहे, व्यवहाराशी संबंध आहे. म्हणून हे जे आपल्या ठिकाणी असणारं जे मन, या मनाचं महत्त्व आपल्याला समजत नाही इतकंच नव्हे तर मन नावाचं तत्त्व आपल्या ठिकाणी नांदतं याची जाणीवच लोकांना नाही. आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की मनाबद्दलची जाणीव नाही, मनाबद्दलचा विचार नाही, मनाबद्दलचा अभ्यास नाही. आणि त्याचे परिणाम असे होतात की जीवन जगत असताना आपण जीवन जसं जगलं पाहिजे तसं जगत नाही आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. कारण शेवटी मॅन इज ए सोशल ॲनिमल आणि त्याचा परिणाम असा होतो की कुठे जरी खट झालं की त्याचे परिणाम दुसरीकडे होतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे, तर इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवजातीच्या जीवनात खरी क्रांती होणार नाही. असं मी म्हटलेलं आहे की आपण एकटे नाहीतच आहोत, आपण सर्व मिळून एक आहोत. ही गोष्ट आपल्याला ध्यानात येत नाही. मी एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे आपण सगळे खरोखरच एक कसे आहोत. कारण मी कुठलाही जेव्हा सिद्धांत मांडतो ना तेव्हा लगेच मी ते सिद्ध करून दाखवतो. कुठलाही सिद्धांत मी जेव्हा मांडतो तेव्हा तो सिद्धच करून दाखवतो. आता इथे आपण खरोखरच एक आहोत, पण आपण सर्व वेगळे समजतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता एक कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी इथे प्रवचन करतो, मी इथे प्रवचन करतो आहे, करीत आहे आणि तुम्ही सर्व माझं प्रवचन ऐकत आहात. आता मी तुमच्यापैकी प्रत्येकाला, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की मी प्रवचन करतो ते ऐकतो कोण, असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला काय उत्तर द्याल? प्रत्येक माणूस उत्तर काय द्याल? मी द्या. बघा तुम्ही, मी आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की माझं प्रवचन कोण ऐकतं? तुम्ही सांगाल मी. मग पुढे ऐकते किंवा ऐकतो हे नंतरचं, पण पहिलं मी. तुम्ही कधी घरी गेलात रात्रीच्या वेळेला आणि आतून बेल मारली, आतून विचारलं कोण? मी असं म्हणता तुम्ही. मग तो कोणी असू दे. आता इंग्लिशमध्ये तो आय म्हणेल वगैरे वगैरे, तो फार वेगळा, पण शेवटी जो ध्वनी आहे तो एकच आहे, तो म्हणजे मी. ह्याचा अर्थच असा की हा जो मी आहे, हा मी तुमच्यामधून सुद्धा गेलेलो आहे. ज्याला भगवद्गीतेमध्ये सूत्रे मणिगणा इव असं म्हटलेलं आहे. आत्ता माझ्या इथे जो हार आहे, तो हार जर तुम्ही पाहिला तर त्या हाराला फुलं लटकलेली आहेत आणि त्या फुलामधून एक दोरी गेलेली आहे. त्या फुलामधून एक दोरी गेलेली आहे. दोरी दिसत नाही, फुलं दिसतात. दोरी दिसत नाही, फुलं दिसतात. आता गंमत बघा, फुलांना जर धक्का लागला तर तो दोरीला लागणार आणि दोरीला जर धक्का दिला तर तो फुलांना लागणार. तसं आपलं जीवन आहे की तुम्ही सगळी मंडळी जी आहात ती एक प्रकारची फुलं आहेत आणि त्या सर्वांमधून एक दोरी गेलेली आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉस्मिक माइंड असं आपण म्हणतो. आणि हे जे मन जे गेलेलं आहे सर्वांच्या मधून, ते मनच मी मी असं म्हणत असतं. ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर आपण जेव्हा एखादी गोष्ट वाईट करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्यावर होतात आणि इतरांवर होतात. आणि एखादी गोष्ट आपण चांगली करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्यावर होतात आणि इतरांवर होतात.
म्हणून कधीही जेव्हा आपण जीवन जगत असताना प्रत्येकाने हा जर विचार धरला तर या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. हे लोकांना कळतच नाही. लोकांना असं वाटतं की मी सुखी झालो म्हणजे सर्व काही झालं, इतरांच्याबद्दल विचार करण्याचं मला काही कारण नाही. ही जी कॉन्सेप्ट आहे हीच मुळात चुकीची आहे. अमेरिकेमध्ये मी गेलो होतो प्रवचनासाठी. त्यावेळेलासुद्धा अनेक ठिकाणी मला एक वाक्य ऐकू आलं, ते म्हणजे इट इज माय लाईफ. प्रत्येक ठिकाणी मला हे वाक्य ऐकू आलं. मुलंसुद्धा इट इज माय लाईफ म्हणतात, पण इट इज नॉट माय लाईफ. युअर लाईफ इज लाईफ ऑफ युअर फॅमिली, युअर लाईफ इज लाईफ ऑफ द सोसायटी, युअर लाईफ इज लाईफ ऑफ द नेशन, युअर लाईफ इज लाईफ ऑफ द युनिवर्स. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर जीवन जगत असताना आपण कसं जीवन जगलं पाहिजे हे जीवनविद्या सांगते. आपण जन्माला का आलो ह्याचा विचार कोणी कधी करतच नाही. आपण जन्माला का आलो ह्याचा विचार आपण कधी करतच नाही. ह्याचं कारण का? तसं कोणी आपल्याला शिकवतच नाही. आपल्याला कोणी शिकवतच नाही. ना आपले आईवडिलांनी शिकवलं, ना आजोबांनी शिकवलं, ना शिक्षकांनी शिकवलं, ना धर्ममार्तंडांनी शिकवलं. जे शिकवलं ते वेगळंच शिकवलं. जे शिकवलं ते वेगळं शिकवलं. त्याच्यामुळे जे चांगलं होण्याच्या ऐवजी वाईटच होत गेलं. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आपला जन्म आहे. ही गोष्ट जर आपण नीट लक्षात ठेवली तर आज आपण काय करतो आणि आपण काय करायला पाहिजे ह्यातला डिफरन्स जो आहे तो तुमच्या ध्यानात येईल. हा जो डिफरन्स आहे ना, तीच एक मोठी दरी आहे. तीच एक मोठी दरी आहे. आणि या दरीमध्ये सगळी मंडळी कोसळून पडत आहेत, कोसळतात आहे आणि दुःखी होत आहेत. आणि म्हणून जीवनविद्येने जो सिद्धांत मांडला, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे, ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली आणि आपण मी म्हणणारा जो आहे हा मी सर्वांमधून जाणारा आहे. आणि म्हणून सर्व जी आहे ती फुलं आहेत आणि त्याच्यातून मी म्हणजे माइंड, मन गेलेलं आहे. ही गोष्ट आपल्या एकदा ध्यानात आली की मग आपण जीवन कसं जगलं पाहिजे ते ध्यानात येईल. सुख द्या, सुख घ्या, निसर्गाचा नियम हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही प्रथम द्या मग घ्या. हा निसर्गाचा नियम आहे. हे जर सिद्ध करून दाखवायचं असेल तर तुम्ही निसर्गाकडे बघा आणि निसर्गाकडे तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला असं दिसून येईल की खरोखरच निसर्गाकडून हेच चाललेलं आहे. ते सतत आपल्याला सुख देत आहेत, आनंद देत आहेत निरनिराळ्या रूपाने. सूर्य आपल्याला प्रकाशाच्या रूपाने सतत आनंद देत आहे, सतत. समुद्र हा वास्तविक समुद्राचं पाणी खारट आहे, पण ते पाणी ज्यावेळेला सूर्याच्या सामर्थ्याने वर जातं, ढगांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि पुन्हा पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा ते गोड असतं. म्हणजे समुद्र आपल्याला गोड पाणी देतो. नद्या आपल्याला सतत वाहत असतात आणि आपल्याला पाण्याचा सतत आपल्याला आणि पुरवठा करीत असतात. डोंगराबद्दल तर काही बोलायलाच नको. डोंगरामध्ये इतकं काही वास्तव्य झालेलं आहे आपल्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं, माणसांचं. आणि हे डोंगर जे आहेत ते आपल्याला विविध प्रकाराने उपयुक्त ठरत असतात. वृक्ष आपल्याला सतत फळं देत असतात. फळं देण्याच्या रूपाने ते आपल्याला आनंद देत असतात, छाया देत असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की हे जे वृक्ष जे आहेत हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार आहेत असं मी म्हणतो. कारण का तर शंकराने विष घेतलं आणि जगाला अमृत दिलं, पण त्याने ते एकदाच केलं. पण हे जे वृक्ष जे आहेत हे सतत तुम्हाला अमृत देतात आणि स्वतः विष घेतात. अमृत देतात म्हणजे
प्राणवायू देतात, ऑक्सिजन देतात आणि स्वतःकडे विष ठेवतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर अशा तऱ्हेने ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि अशा तऱ्हेने ती आपल्याला अनेक गोष्टी देते. रात्र रात्र आणि उजेड, नंतर आपल्याला निरनिराळ्या तऱ्हेचे जे ऋतू आहेत ते सगळे ऋतू हे सगळे आपल्याला जे प्राप्त होतात ह्याचं कारण सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तीच पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आणि अशा तऱ्हेने सगळा निसर्ग जो आहे, सगळा निसर्ग, त्याला पर्यावरण आपण म्हणतो. पर्यावरण आणि निसर्ग याच्यात फरक आहे, तो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. निसर्ग आणि पर्यावरण याच्यातला जो फरक आहे तो फरक म्हणजे असा की नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झालं तो निसर्ग, आणि त्या निसर्गाच्या अंतर्यामी जी एक अद्भुत अशी दिव्य व्यवस्था आहे ती दिव्य व्यवस्था म्हणजे पर्यावरण. आता ह्याच्यावरच प्रवचन करायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की अशा तऱ्हेची जी व्यवस्था आहे ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली आहे आणि माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून माणसाने सुद्धा आपण निसर्गाचे अविभाज्य भाग आहोत हे स्मरणात ठेवून, लक्षात ठेवून, ध्यानात ठेवून माणसाने सुद्धा सतत इतरांना आनंद देत राहणं हा माणसाचा कर्तव्य धर्म आहे हे आपण विसरता कामा नये. पण आपण हे करतच नाही. आपण इतरांना आनंद देत राहिलं पाहिजे हे आपण विसरतो. तुम्ही म्हणाल का हो, इतरांना आनंद का द्यायचा? कारण तो आनंद तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा देता तेव्हा ती बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येते. आता ह्याच्यामध्ये भाग आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन हा जो एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांतामध्ये जो सिद्धांत आहे इक्वल अँड ऑपोजिट, हा जो सिद्धांत आहे हा आमच्या दृष्टीने अर्धसत्य आहे. आमच्या दृष्टीने तो अर्धसत्य आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट हे अर्धसत्य आहे. मग दुसरी त्याची बाजू काय आहे? त्या नियमाची दुसरी बाजू अशी आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड. ॲक्शन अँड रिॲक्शन आर मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा की आपण जमिनीमध्ये आंब्याची कोय पेरली. आता लवकरच आंब्याचे दिवस येणार आहेत. आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली, मग त्याला अंकुर येणार, बुंदा येणार, फांद्या येणार, पाने येणार, मोहर येणार आणि 2-3 हजार आंबे त्याच्यावर येणार. आता एक आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली आणि 2-3 हजार आंबे आले आणि त्या प्रत्येक आंब्यामध्ये पुन्हा कोय आहे. त्या प्रत्येक आंब्यामध्ये कोयच आहे. तशी मी म्हणणारी कोयच आहे आणि या ठिकाणी सुद्धा मी म्हणणारी कोयच आहे. म्हणजे बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, बीज म्हटलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की बीजापोटी तरुवर कोटी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड, की निसर्गाचा जो नियम आहे ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट हा एक बाजू आहे. तो अर्थ असा की आपण एक हातामध्ये बॉल घेतला आणि तो भिंतीवर आपटला तर तो बॉल आपल्याकडे परत येईल. तो बॉल आपल्याकडे परत येईल, एकच परत येईल, अनेक येणार नाही. एक बॉल आपण हातात घेतला आणि भिंतीवर आपटला, तो परत आपल्याकडे येईल, तो एकच येईल, इक्वल अँड ऑपोजिट. पण जर तुम्ही एखाद्याला सुख दिलं तर ते सुख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येईल. कारण ते सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म असतं ते मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड होतं. तुम्ही जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर ते दुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इतरांना सुख का द्यायचं, इतरांना आनंद का द्यायचा, ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. नाही तर पुष्कळ लोक असं विचारतात आम्हाला की आम्ही जेव्हा म्हणतो हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, ते ग्रस्त आम्हाला भेटले, ते म्हणाले वामनराव आम्ही अशी प्रार्थना म्हणायला लागले की आमचा शत्रू डोळ्यासमोर येतो.
आणि मग ह्या हरामखोरासाठी मी असं कसं म्हणायचं की सर्वांना म्हणजे ह्यालाही, या हरामखोरालाही सुखात ठेव. हे आम्हाला जमत नाही हो. मी त्याला सांगितलं, अरे सर्वांना म्हणजे त्याच्यात तो पण आला, तू पण आला, सगळे आले, मग तो जर सुखी झाला तर तुझ्या बापाचं काय झालं? तर होऊ दे त्याला सुखी. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जी एक मनोवृत्ती जी आहे, ती मनोवृत्तीच अशी आहे, थोडीशी विकृत मनोवृत्ती जी आहे. आणि ही विकृत मनोवृत्ती हा तुमचा दोष आहे असा तो दोष नाही आहे. कारण का, तसं शिकवलंच गेलं नाही आतापर्यंत. आतापर्यंत हा सिद्धांत कोणी मांडला? आनंद वाटा वाटा आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे, हा सिद्धांतच कोणी मांडला नाही आतापर्यंत. ते आपल्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येतं, कोणी सांगितलेलंच नाही आपल्या आतापर्यंत. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की आपण जीवन जगत असताना जसं जगलं पाहिजे तसं जगत नाही, आणि जसं जगायला नको तसं जगत असतो. आणि त्याचेच दुष्परिणाम फक्त आपल्याला भोगावे लागतात असं नव्हे, सर्वांनाच भोगावे लागतात. म्हणून जगामध्ये जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाय, असं म्हणण्याची वेळ आली. नको नको संसार जीवावरी भार असा आणि म्हणण्याची वेळ आपल्या आली. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, असं म्हणण्याची वेळ आली. वास्तविक संसार किती सुंदर आहे. मी नेहमी सांगत असतो, संसार या शब्दामध्ये सार आहे. संसार या शब्दामध्ये सार आहे की संसारामध्ये जो आनंद आहे तो आपल्याला लुटता येत नाही. ह्याचं कारण का, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे हे आपण विसरतो म्हणून. आणि म्हणून आपल्या बायको आहे, मुलं आहे, नातवंड आहे, सून आहे, जावई आहे, हे ऐश्वर्य आहे. हे खरं तर ऐश्वर्य आहे. तर एखादा स्वामी बघा, त्याला बायको नाही, मुलं नाही, नातवंड नाही, जावई नाही, सून नाही, हे काय जीवन झालं? हे जीवन म्हणजे भकास, हे भकास जीवन झालं. कळलं की नाही? सांगायचा मुद्दा असा, पण कुठलाही स्वामी तसं सांगणार नाही, हे लक्षात ठेवा की मी भकास जीवन जगतो आहे हे कुठलाही स्वामी सांगणार नाही. पण एका स्वामीने मला सांगितलं, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे वेळ जातो, पण काय करणार. मी दादरला राहत होतो आणि दादरला आमचा 4थ्या मजल्यावर मी राहत होतो. आणि आमचा रस्ता अगदी रोड टच म्हणतात तसं, त्याच्या घरावरून आमचे सगळे फार लोक जायचे आमच्या घरावरून. त्याच्यामध्ये पुन्हा VIP पण जायचे. VIP म्हणजे हे मिनिस्टर्सना आमच्या घरावरून जायचे. आणि दुसरे VIP म्हणजे वर जाणारे, तेही आमच्या घरावरून जायचे. तर आमच्या गॅलरीमध्ये उभं राहिलं ना की विश्वाचं दर्शन. असा मी एकदा गॅलरीमध्ये उभा असताना मला अनेक वेळा एक संन्यासी जाताना दिसला. एक संन्यासी चांगला तरुण होता हो, 25-26 वर्षाचा तरुण, किंवा फार तर 27-28 असेल तरुण, गोरापान, ते हरेराम हरे कृष्णवाले आहेत ना तसा गोरापान, आणि तरुण आता तो आमच्या घरावरून तो नेहमी जायचा यायचा, मी बघायचो त्याला. एक दिवस तो माझ्या घरी आला, माझं त्याने नाव ऐकलं आणि एक दिवस तो माझ्या घरी आला. घरी आल्यानंतर इकडे तिकडे बोलल्यानंतर चर्चा झाली आमची काहीतरी, आणि त्याने आपल्या मनातलं गुपित सांगितलं. म्हणाले, वामनराव, मी संन्यास घेतला खरा, पण मला तो काही पेलवत नाही म्हणाले. कळलं की नाही. मी म्हटलं काय झालं, तर त्याने सांगितलं जे काय सांगायचं तुम्हाला कळलंच. तर मी म्हटलं असं कर, तुला हे पेलवत नाही ना, मग मी तुला सांगतो ते कर, तू करशील का? तो म्हणाला, तुम्ही सांगा तर खरं. तर मी त्यांना असं सांगितलं, तू असं कर, तू एक दिवस सर्वांना पार्टी दे, तुझे जे नातेवाईक, तुझे जे कोण जवळचे आहेत त्या सर्वांना एक हॉल घे याच्यासारखा, सर्वांना तिकडे बोलव आणि जाहीर कर, आजपासून मी संन्यास सोडला. किती सोपं आहे. तो म्हणा, असं मी कसं कमी करणार, म्हणजे माझी अब्रू जाईल. म्हणाले, मी आता संन्यास घेऊन तर बसलो, आता परत मागे गेलो तर सगळे माझी चितू करणार. मला सांगायचा मुद्दा काय, पुढे त्यांनी काय केलं मला माहीत नाही, पण हा मी त्याला सल्ला दिला. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांनी ते करायला काही हरकत नव्हती, करायला हरकत नव्हती. कारण जे पेलवत नाही
ते आपले रडत आरडत ओरडत आणि जीवन ढकलाय त्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, संसार सोडू नका, बायका मुलांना सोडू नका, उद्योगधंदा सोडू नका. मला अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आता आलेल्या आहेत. मी सांगितल्या असत्या ना, पण एरवी मी सांगितल्या असता, खूप वेळ असता तर मी सांगितल्या असत्या, की अशा कितीतरी लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत की ते घर सोडून गेले. ह्या सगळ्या लोकांना पश्चात्ताप होतो. हे परमार्थाच्या नावाखाली, हे सगळं परमार्थाच्या नावाखाली ही मंडळी बायका मुलांना सोडतात, घरदार सोडतात, नोकरीधंदा सोडतात आणि कुठेतरी जंगलात जातात किंवा संन्यास बिन्यास साधू होतात. जीवन विद्यालय मान्य नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्याला बायको मुलं नातवंड पतवंड हे सगळं असतं, हे ऐश्वर्य आहे. आणि ह्या ऐश्वर्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरा कशातच नाही, पण तो भोगता आला पाहिजे. हा आनंद तुम्ही कधी भोगू शकाल? आनंद वाटा आनंद लुटा, यासाठी आहे तुझा जन्म. ही गोष्ट आपण स्मरणात ठेवून जर आपण कुटुंबामध्ये राहिलो ना तर आनंदी आनंद आहे. पण असं होत नाही. 10 माणसं घरामध्ये आहे, मी नेहमी सांगतो 10 माणसं घरामध्ये आहे आणि या 10 माणसांनी फक्त एक संकल्प सोडायचा की आपण एकमेकांना सुखी करायचं. 10 माणसं सुखी होतील. पण असा आपण संकल्प करत नाही. प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतो. इट इज माय लाईफ. जे तिकडचं सगळं इथे येतं आहे, नको ते सगळं चांगलं ते येत नाही. तिकडे जी राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी ज्या तिकडे आहेत ना ते इथे येत नाही. इथे फक्त जे नको त्या गोष्टी इथे येतात. माय लाईफ असं जे चाललेलं आहे ना, इट इज रॉंग. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याने कोणाचं भलं होत नाही आणि होणार नाही. आणि म्हणून कुटुंबामधल्या 10 माणसांनी फक्त एकच विचार लक्षात ठेवा. विचार हा शब्द अंडरलाईन करा. एकच विचार धरायचा की आपण एकमेकांना सुखी करायचं, आपण एकमेकांच्या सुखाचा विचार करायचा, त्याप्रमाणे आपण एकमेकांना सहकार्य करायचं, आपण एकमेकांकडे त्या दृष्टीने पाहायचं. एवढं जरी केलं ना कुटुंब सुखी झालं. पुष्कळ लोक आम्हाला असा एक प्रश्न विचारतात की वामनराव तुम्ही जग सुखी करायला निघालात, हे कसं शक्य आहे? मी म्हटलं अगदी सहज शक्य आहे. ते म्हणलं कसं? तर मी त्यांना असं सांगितलं की जगातल्या प्रत्येक माणसाला सुख हवं असतं. जगातल्या प्रत्येक असा जगामध्ये एक माणूस नाही की त्याला सुख नको. जगातल्या प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असतं आणि सुखी होण्याचा त्याला मार्ग मात्र माहीत नसतो. ही खरी अडचण आहे. खरी अडचण जी आहे ती जगातल्या प्रत्येक माणसाला सुख हवं असतं पण सुखी होण्याचा मार्ग माहीत नसतो आणि त्याचा परिणाम असा होतो की तो स्वतःही दुःखी आणि इतरांना दुःखी करू टाकतो. आम्ही असं सांगतो की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर आपल्या जवळचे जे लोक आहेत ना त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. संपलं. आपलं कुटुंब सुखी झालं. असं प्रत्येकाने जर आपलं कुटुंब सुखी केलं तर जग सुखी नाही का झालं? सापडत तुम्ही. अहो एक गाव आहे, त्या गावामध्ये प्रत्येकाने जर आपलं घर स्वच्छ ठेवलं तर सगळं गाव स्वच्छ झाला. का कोणीतरी एकाने उठायचं आणि सगळ्यांची घरं आणि सगळ्यांचे ओटे साफ करत बसायचं झाडू घेऊन, ह्याला काय अर्थ नाही. तो एकदा करील, 2दा करील, 3दा करील. मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझं प्रवचन रुईया कॉलेजमध्ये होतं. त्या ठिकाणी त्या प्रवचनाला एक बाई आली होती. त्या प्रवचनामध्ये मी एक सिद्धांत सांगितला, तो हा मी आता सांगितलेला. ती बाई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली आणि ती मला सांगायचं होती की तुम्ही जे सांगता ना ते 100% बरोबर आहे. मी म्हटलं काय झालं? तर तिने जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला सांगतो. तिने सांगितलं की आम्ही एका विशिष्ट परंपरेतले होते. ते मला आता नक्की आठवत नाही. तर त्यातल्या ती मंडळी होती. तर ते त्यांचे जे प्रमुख होते ते त्यांना सांगायचे आपल्या अनुयायांना की तुम्ही लोकांची सेवा करा. कळलं की नाही? लोकांची सेवा करा. मग सेवा करा म्हणजे काय करा? तर ह्या लोकांना कुठेतरी पाठवलं, कुठे ज्या वडारणी बाई असतात, वडारणी तिथे, आणि काम काय? त्यांच्या डोक्यातले उभा काढायचे.
मी मस्करी करत नाही किंवा मी खोटं सांगत नाही. प्रत्यक्ष तिने मला येऊन जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. कळलं की नाही. तर डोक्यातल्या उवा काढायच्या. तर आम्ही म्हणाले 3-4 दिवस गेलो आणि त्यांच्या डोक्यातल्या उवा काढल्या. कारण सेवा करायची ना, सेवा करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. पुढे काय झालं, त्यानं दुसरीकडे कुठेतरी जावं लागलं. जवळजवळ 5-6 दिवस ते दुसरीकडे गेले आणि मग पुन्हा तिकडे आले. त्या वडारणी बाईने त्यांना दम द्यायला सुरुवात केली. तुम्ही 4-5 दिवस गेला होतात कुठे, आमच्या डोक्यात ते उवा कोण काढणार. काय बघा, म्हणजे तुम्ही जर हातात झाडू घेऊन जर रस्ते साफ करायला लागलात ना, तर लोक तुमची वाट पाहतील, तू आता 4 दिवस कुठे गेला होतास म्हणून. ते हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते तुमचं घर जे आहे ना, ते तुमचं घर स्वच्छ ठेवा. म्हणजे गावातली सगळी घरं स्वच्छ झाली. प्रत्येकाने आपापलं घर स्वच्छ करायचं. जसं प्रत्येक कुटुंब जर सुखी झालं तर समाज सुखी झाला. समाज सुखी झाला की राष्ट्र सुखी झालं. राष्ट्र सुखी झालं की विश्व सुखी झालं. इट इज सो सिम्पल. पण हे सिम्पल आहे ना, तेच आम्हाला आता अडचणीचं झालेलं आहे. कारण का, हे कोणीच सांगत नाही. तुम्हाला काय सांगतील, तीर्थयात्रा करा, 16 सोमवार करा, 16 शुक्रवार करा आणि अभिषेक करा आणि एकादशण्या करा आणि यज्ञ करा आणि अमुक करा, हे तुम्हाला सांगतील. कळलं की नाही. ह्याने तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत. हे तुम्ही लिहून घ्या. तुम्ही म्हणा आमच्या कदाचित सुटला तर तो बोला फुलाला एक घाट. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक घाट व्हावी, तसं होण्याची शक्यता कधी कधी असते. 16 सोमवार केले आणि काहीतरी काम झालं, पण ते काम होणारच होतं. 16 सोमवार केले नसते तरी झालं असतं. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी हे जे काही सांगितलं गेलं जातं आणि त्याच्यावर आपला सहज विश्वास बसतो, ह्याचं कारण काय. याचं कारण आपल्या ठिकाणी एक प्रकारचा भयगंड असतो, भीती असते. आणि ही जी भीती जी आहे ना, हीच माणसाला मारक असते. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बर्फी एके ठिकाणी म्हणतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्स अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. म्हणून ही जी फिअर आहे, काळजी आहे, चिंता आहे, हे जे सर्व जे आहे, हे आपल्या ह्याच्या पोटी आपण हे सर्व गोष्टी करत असतो. परंतु ह्या गोष्टी करण्याची खरं म्हणजे गरजच नाही. खरी गरज आहे ना, ती मी सांगितली मगाचप्रमाणे की तुमचा विचार हा महत्त्वाचा आहे. तुमचं हे जे मन आहे, बहिर्मन हे फार महत्त्वाचं आहे, अंतर्मन हे त्याहून महत्त्वाचं आहे. त्या दोघांचा संबंध जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो मी सांगणारच आहे. पण हे जे बहिर्मन जे आहे, जिथे आपले विचार येतात, तो विचार तुमचा चांगला असला पाहिजे, तो एकमेकांना उपकारक असला पाहिजे, एकमेकांना सहाय्यभूत असला पाहिजे. आणि अशा तऱ्हेचे विचार आपण ज्यावेळेला करतो, मी मगाशी एकच विचार सांगितला की घरातल्या माणसांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा, हा विचार धरायचा. हा विचार एकच विचार धरायचा की मी किंवा आम्ही एकमेकांना सुखी करणार, आम्ही एकमेकांना आनंदित करणार आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करणार. एवढा एक विचार जरी तुमच्या मनात आला ना, तरी घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता हा विचार तुम्ही करून बघा. मी जे काही सांगतो ना, हे प्रॅक्टिकल आहे आणि फार सोपं आहे. ह्याच्यात काय कठीण आहे मला सांगा. काही लोक म्हणतात, वामनराव तुमची फिलॉसॉफी फार चांगली आहे, पण आचरणात आणायला कठीण आहे. काय कठीण आहे? काय कठीण काय? तुला सुखी व्हायचं आहे ना, इतरांनाही सुखी व्हायचं आहे ना. बरं, मी तुझ्या घराबद्दल बोलतो आहे, मी तुला असं सांगत नाही की जाऊन कोणाच्या तरी उवा काढ म्हणून. मी तुला सांगतो आहे, तुझ्या घरातल्याच लोकांना तू सुखी कर. जितक्या मार्गाने तुला सुखी करता येईल तितकं कर. नुसता तू जरी विचार मनात आणला ना, तरीसुद्धा घरातले लोक सुखी होतील. कारण ह्या विचाराने तू निदान त्यांना त्रास तरी देणार नाही, त्यांना दुःख तरी देणार नाही, त्यांना अडचणी निर्माण करणार नाही, त्यांच्याशी झगडणार नाही, त्यांच्याशी भांडणार नाही. एवढं तरी होईल. इतकी साधी गोष्ट आहे. पण ही गोष्ट
लोक करत नाही कारण ते सांगितलं जात नाही. लोक भजन करतात, कळलं की नाही, भजन करतात, मग घरी आल्यानंतर भांडण करतात. भजन करतात, टम टम टून करतील आणि घरी आल्यानंतर एकमेकांची टाळकी शेकतील. काय त्या भजनाला अर्थ आहे मला सांगा. म्हणून सांगायचं म्हणजे याचा अर्थ भजन करू नये असं मी म्हणत नाही. भजन अवश्य करावं, पण त्या भजनामध्ये आपण हे भजन कशासाठी करतो हे समजलं पाहिजे. भजन म्हणजे टीमवर्क आहे. भजन म्हणजे टीमवर्क आहे. आता हे सगळे इथे आता त्यांनी संगीत जीवनविद्या केली, टीमवर्क आहे. कोण तबला वाजवतो, कोण पेटी वाजवतो, कोण गातो, कोण साथ करतो. आणि हे टीमवर्क जेव्हा साधलं जातं तेव्हा तुम्ही लोक टाळ्या पिटता आनंदाने की आनंद झाला म्हणून. तसं आपलं कुटुंब हे सुद्धा एक टीमवर्क आहे. आपले आजोबा, आपले आजी, आपले वडील, आपली आई, मुलं, आपली मुली, हे सगळं जे आहे हे एक आपलं कुटुंब आहे. आणि हे कुटुंब आपण एकमेकांना जर सुखी करण्याचा जर प्रयत्न केला, कुटुंब सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो, फक्त आपला विचार करतो, बाकीच्यांचा विचार करत नाही. बाकीच्यांचा विचार करत नाही. घरी केव्हाही यायचं, रात्री 2 वाजता 4 वाजता घरी यायचं. अरे पण घरामध्ये आई वडील आहेत, ते तुझी काळजी करतात, म्हणून त्यांनी काळजी केली तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. मगाशी मी सांगितलं थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी, की मुलगा घरी यायला जर त्याला उशीर झाला तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. थॉट्स ऑफ फिअर, वरी आणि अँझायटी, ह्या तिन्ही गोष्टी मुलगा घरी उशिरा आला तर होतात. पण आज मुलं बघा, सगळी मुलं घरी उशिरा येतात. सगळी मुलं घरी येतात, ते घरी येईपर्यंत आईबाप काळजी करत राहतात. आईबाप काळजी करत राहतात. म्हणून मुलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आईबापांना सुख दिलं पाहिजे. त्यांचे जे आशीर्वाद असतात ते महत्त्वाचे असतात. आणि हे आशीर्वाद आपल्याला जन्मभर पुरतात, जन्मभर पुरतात. म्हणजे लोकांना, मुलांना ठाऊकच नाही, कारण हे कोणी सांगतच नाहीत. अशी गंमत अशी आहे की मुलांनासुद्धा मी मुलांना दोष देत नाही, कारण मुलांना हे कोणी शिकवलंच जात नाही. तू वेळेवर आलं पाहिजे, हा दम देतात. हा दम देणं हा जो प्रकार आहे ना, मुलं आणखीन बिथरतात, मुलं आणि बिथरतात. पण त्यांना जर नीट समजावून सांगितलं की बुवा तू का उशिरा येऊ नकोस, तू उशिरा आला तर आम्हाला काळजी वाटते, चिंता वाटते, भीती वाटते, बुवा काय झालं नाही ना, कुठे ॲक्सिडेंट झाला नाही ना, ह्याचे परिणाम आमच्या शरीरावर होतात. शरीरावर परिणाम झाला की मग डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते, कुठे हार्टला परिणाम होतो, कुठे सगळे जे रोग आहेत ना ते ह्याच्यातून निर्माण होतात. फिअर, वरी, अँझायटी आणि जेलसी, ह्याच्यातून हे सगळे रोग निर्माण होतात. आणि म्हणून तू वेळेवर जर घरी आला तर आम्हाला आनंद होईल आणि तुला आम्हाला आनंद दिल्याबद्दल तुला आनंद होईल. ही साध्या गोष्टी आहेत, ह्या साध्या गोष्टी आहेत. पण इथे पण विचारच आला ना, इथे पण विचारच आला. म्हणून मी सांगतो की कॉन्शियस माइंडमध्ये जर तुम्ही सावध राहिलात, संसारी असावे सावध, की कॉन्शियस माइंडमध्ये जर तुम्ही सावध राहिलात तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सावध तो सुखी.